अजितदादा गेले आज 10वा दिवस आहे. पण तरीही दादा अजून जिवंत आहेत, अशी चर्चा गावाखेड्यामध्ये चौकातल्या कट्ट्यावरती रंगतीये. सोशल मीडियावर देखील हेच दावे सातत्यानं केले जातायत. दादा आता सगळ्यांच्या समोर येतील. अरे एक मिनिटं, आम्ही त्या विमानात नव्हतोच बाबा, मी जिवंत आहे असं म्हणतील. अशी पोस्ट कमेंट सोशल मीडियावरती तुम्ही वाचल्याच असतील. अजित पवारांच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले की ही बॉडी अजितदादांची नाहीच, तुम्ही चुकीची बॉडी आणली. विमानात 6 जण होते, मग एक जण कुठे गेला? मिटकरी पहिल्या दिवसापासून हेच बोलतायत. संजय राऊत म्हणाले की दादांकडे भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती आणि त्यामुळे त्यांच्यासोबत घातपात झाला असावा. तर यालाच जोडून सोशल मीडियावरती चर्चा सुरू झाली की दादांच्या जीवाला धोका असल्यानं शरद पवारांनी अजित पवारांना सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवलंय. खरे मास्टरमाइंड शरद पवार आहेत. वेळ आल्यावरती दादा परत येतील, अशाही पोस्ट सध्या फिरतायत. 28 जानेवारीला जेव्हा ही बातमी आली तेव्हाही मीडियामध्ये आधी 6 जण दगावल्याची बातमी देण्यात आली आणि त्यानंतर आकडा 5 करण्यात आला. त्यामुळे तिथेही लोकांना अजूनही संशय आहे. आधी म्हणाले दादांच्या हातातल्या घड्याळावरून ओळख पटवली, नंतर म्हणाले कुर्त्याच्या कपड्यावरून ओळख पटवली. अनेक प्रकारे या बातम्यांमध्ये उलटफेर आपल्याला दिसून आले. त्याचबरोबर ज्या विमानानं अजित पवार मुंबईहून निघाले होते ते सीसीटीव्ही फुटेज अजूनही बाहेर आलेलं नाहीये. अनेक शंका कुशंका लोकांच्या मनात आहेत आणि त्यामुळेच दादा जाऊन आज 10 दिवस झाले तरीही अजित पवार जिवंत असल्याची चर्चा आहे. पण या चर्चेमध्ये या दाव्यांमध्ये कितपत तथ्य आहे हे आपण त्रयस्थ म्हणून पाहणं गरजेचं आहे. याविषयी जरा सविस्तर बोलूयात या व्हिडिओमधून. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अजित पवार एक असा रांगडा नेता ज्याच्या वागण्या बोलण्यातून सच्चीपणा दिसत होता. ग्रामीण महाराष्ट्राची नस ओळखून असलेला आणि त्यांच्यासाठी काम करणारा नेता म्हणून अजित पवार यांची ओळख होती. दादा गेल्यानंतर कितीतरी व्हिडिओ व्हायरल झाले. दादांच्या भाषणाचे, जनता दरबारामध्ये लोकांचे प्रश्न ऐकून घेणारे दादा, ताबडतोब अधिकाऱ्यांना फोन करून झापणारे आणि हे काम का रखडले असे विचारणारे दादा, सगळ्यांचे प्रिय होते. आणि म्हणूनच त्यांचे हे व्हिडिओ बघताना अनेकांच्या डोळ्यातून अश्रू येतात. असा लोकांसाठी झटणारा नेता अचानक निघून गेला हे सत्य अजूनही लोकांना मान्य होत नाहीये. त्यांचं मन मानत नाहीये. दादा नाराज झाले की काही तास नॉट रिचेबल व्हायचे. आताही दादा नॉट रिचेबल झाले असतील. ते कधीही लोकांच्या समोर येतील आणि म्हणतील, एक मिनिटं, अरे बाबांनो, मी त्या विमानात नव्हतोच, मी जिवंत आहे. आणि खरंच असं घडावं अशी प्रत्येकाची इच्छा आहे. पण याच इच्छेखातर, याच दादांच्या प्रेमाखातर दादा अजून जिवंत आहेत याविषयी वेगवेगळ्या थेरीज मांडल्या जात आहेत. या पहिली सुरुवात खरं तर मुख्य माध्यमांमधून झाली. काही माध्यमांनी विमानामध्ये 6 जण असल्याचं म्हटलं होतं, पण डीजीसीएनं मात्र 5 जण असल्याचं जाहीर केलं. त्यासोबतच विमानातल्या लोकांची नावं आणि पायलट आणि त्यासोबतच विमान कंपनीचं नावही डीजीसीएनं जाहीर केलं. पण विमानामध्ये नेमके कोण कोण होते? त्या यादीमध्ये फ्लाईट अटेंडंट असलेल्या पिंकी माळी यांचं नाव पॅसेंजरच्या लिस्टमध्ये लिहिलं होतं. सोबत अजित पवार आणि विपिन जाधव म्हणजे तिघांची नावं पॅसेंजरच्या लिस्टमध्ये टाकण्यात आली होती. तर क्रू मेंबरच्या लिस्टमध्ये मुख्य पायलट सुमित कपूर आणि सहाय्यक पायलट म्हणून शांभवी पाठक यांची नावं होती. आता जेव्हा मीडियाकडून विचारणा करण्यात आली तेव्हा क्रू मेंबर 3 असल्याचं सांगण्यात आलं. कारण पिंकी माळी या क्रू मेंबर होत्या, फ्लाईट अटेंडंट होत्या. पण पॅसेंजरच्या लिस्टमध्ये त्यांचं नाव असल्यानं 3 पॅसेंजर आणि 3 क्रू मेंबर असे एकूण 6 जण असावे असा समज झाला. चार्टर्ड विमानामध्ये क्रू मेंबर्सला पॅसेंजरच्या लिस्टमध्येच टाकलं जातं, त्यामुळे सुरुवातीला ही गफलत झाली आणि विमानामध्ये 6 लोक असल्याची अफवा पसरली. त्यात अमोल मिटकरी यांनीही सातत्यानं याच मुद्द्यावरून ट्विट करत 6वा व्यक्ती कोण होता आणि तो कुठे गेला असे प्रश्न सातत्यानं विचारले. अंत्यविधीच्या दिवशी निखिल मिटकरी भावनिक होऊन रडत होते आणि ही बॉडी दादांची नाही, तुम्ही चुकीची बॉडी आणली असे म्हणत होते. त्याबरोबरच काही लोकांनी तोच धागा पकडून बॉडीवरती संशय व्यक्त केला. त्याचबरोबर मिटकरींनी ब्लॅक बॉक्सच्या सत्य पडताळणीच्या अहवालाच्या आधी अजितदादांचं मुंबई विमानतळावरती 28 जानेवारीला मुख्य प्रवेशद्वारापासून ते विमानात बसेपर्यंतचे अधिकृत सीसीटीव्ही फुटेज जारी करावे अशी ही मागणी केली. आता दादांच्या विमानामध्ये बसतानाचा एक व्हिडिओ त्याच दिवशी सोशल मीडियावरती खरं तर व्हायरल झाला होता. तो पहाटेचा होता, अंधार दिसत होता. मग विमान 8 वाजता कसं निघालं यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं. पण अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते. त्यांचे असे सीसीटीव्ही जारी करणं हे सुरक्षेच्या प्रोटोकॉलच्या विरोधात आहे आणि त्यामुळे तसे सीसीटीव्ही जारी केले जाऊ शकत नाही. संबंधित तपास यंत्रणा जेव्हा तपास करतील तेव्हा त्यांना ते उपलब्ध करून दिले जातील. विमान पूर्णपणे खाक झाल्यानंतर दादांची ओळख कशी पटली तर ती घड्याळावरून पटली अशी माध्यमांनी बातमी दिली.
पण पोलिसांच्या सूत्रानुसार दादांची ओळख त्यांनी घातलेल्या कुर्त्यावरून आणि त्यावरती असलेल्या एका विशिष्ट डिझाईनवरून पटल्याचं सांगितलं गेलं. विद्या प्रतिष्ठानचे किरण गुजर हे खरं तर दादांचे जिवलग मित्र आहेत. दादांना रिसीव्ह करण्यासाठी तिथे गेले होते. ते बारामती विमानतळावरती उपस्थित होते. इतकी वर्ष आपण दादांसोबत काम करतो, त्यामुळे त्यांच्या समोरच ही सगळी ओळख पटवण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली होती. आता यामध्ये रोहित पवार यांनीही माध्यमांशी बोलताना 9 तारखेला सगळं स्पष्ट होईल असं म्हटलंय. लोकांच्या मनामध्ये काही शंका असेल तर काही अनुत्तरित प्रश्न आहेत. त्यावरती DGCA, राज्य सरकार, VSR कंपनी असेल किंवा केंद्र सरकार असेल, त्यांना आपण जाब विचारणार असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. पवार कुटुंबीय म्हणून आणि एक भारताचा नागरिक म्हणून विमानामध्ये नेमकं काय घडलं याचं उत्तर संबंधित यंत्रणा देईल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. इंस्टाग्रामवरती शेकडो व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि या व्हिडिओच्या कमेंटमध्ये वापरकर्त्याकडून वेगळेच दावे करण्यात आलेले आहेत. दादांच्या जीवाला धोका होता आणि त्यामुळे त्यांनीच हा प्लॅन केल्याचं सांगितलं जात आहे. तर काही यूट्यूबर्सच्या दाव्यानुसार अजित पवार लवकरच पत्रकार परिषद घेणार असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे. अजित पवार पुन्हा आले तर महाराष्ट्र आनंदी होईल. यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरती अशा प्रकारचे शेकडो व्हिडिओ तयार केले जात आहेत, ज्यामध्ये अजित पवारांच्या अपघाताबद्दल अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. पण या सगळ्या अफवा खरं तर घड्याळ, कुर्ता यापेक्षाही DNA टेस्ट करूनच दादांची ओळख पटवण्यात आलेली होती आणि त्यानंतरच कुटुंबियांना सुपूर्त करण्यात आली.